लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर खुशखबर खुशखबर। आज पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। आज तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। ज्या लाडक्या ताईंना काल हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्या ताईंना आज गुड न्यूज भेटणार आहे। एक मोठी बातमी समोर आली। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती सांगत आहे लाडक्या ताईंनो, किती वाजता तुम्हाला हप्ता आज वाटप होणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा आहे। अत्यंत आनंदाच्या 4 बातम्या समोर आल्या लाडक्या ताईंनो। चारही पण आनंदाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक वाचाय। आदिती तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी रिपोर्टरशी बोलताना ही महत्त्वाची बातमी दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक वाचाय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर लाडके ताईंनो व्हिडिओला सुरुवात करत आहे, ज्याची तुम्हाला आतुरतेने वाट लागली होती, वाट बघत बसलो तर 15वा हप्ता। तर बघा 15वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। पुन्हा आज हप्ता वाटप होणार आहे। ज्या लाडक्या ताईंना काल हप्ता भेटलेला नाहीये त्यांना पण आज हप्ता भेटणार आहे। तर लाडके ताईंनो आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना खुशखबर भेटली, गुड न्यूज भेटले, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुम्हाला आज हप्ता वाटप झालेला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ज्या लाडक्या ताईंना सकाळच्या टप्प्यामध्ये, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या कधी पण हप्ता जर वाटप झाला असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता, एक्झॅक्टली किती वाजता तुम्हाला हप्ता वाटप झालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि काल कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटली त्यांनी पण आपलं नाव, जिल्हा आणि किती वाजता जमा झाले हे सांगायचंय। चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडके ताईंनो। आज पुन्हा हप्ता वाटप होणार आहे। खुशखबर आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काल वाटप झालं ते पण सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या लाडक्या ताईंनो, आठवा तुम्हाला मी ह्या गोष्टी बोललो होतो की लाडक्या ताईंनो आता या ठिकाणी जीआर मध्ये, या ठिकाणी पैशामध्ये वाढ झालेली आहे। तुमचे पैसे जास्त मंजूर झालेले आहेत आणि जास्त लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत। आणि मागे तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की बघा काही जिल्ह्यामध्ये लाडक्या ताईंच्या पडताळण्या झाल्या, याद्या समोर आलेल्या आहेत। तुम्हाला मी बोललो होतो की त्या लाडक्या ताईंना पैसे जमा होणार 12वा, 13वा, 14वा हप्ता। ज्या लाडक्या ताईंना ज्यांना भेटला नव्हता त्यांना देखील भेटायला सुरुवात झालेली आहे। काल बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे जमा झालेले आहेत। बघा लाडक्या ताईंनो आपण ज्या गोष्टी सांगतो 100% त्या गोष्टी खऱ्या होतात, याचा तुम्हाला आता अनुभव आला आहे। जर लाडक्या ताईंना ज्या लाडक्या ताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या ताईंना काल आणि आज हप्ते तुम्हाला भेटणार आहेत। काळजी करायची गरज नाहीये। ज्यांना भेटलाय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि सांगायचे की तुम्हाला 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटला नव्हता पण 15वा हप्ता भेटलाय, 1,500 रुपये भेटले। कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। आणि काल किती वितरण झाले सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे लाडके ताईंनो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला लाडके ताईंनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 4 आनंदाच्या बातम्या। बघा लाडके ताईंनो 4 आनंदाच्या बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली आनंदाची बातमी असणार आहे, आज मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेले आज वाटप मोठ्या स्वरूपात होणार आहे। किती वाजता होणार आहे चलू की तुम्हाला मी सांगतो, काळजी करायची गरज नाही। कालच्या सकाळच्या लेक्चर मध्ये लाडके ताईंनो मी तुम्हाला टायमिंग पण सांगितलं होता कधी वाटप सुरू होणार आहे आणि बरोबर त्या टायमिंग मध्ये वाटप झालं होतं। आणि त्याच्यानंतर मी दुपारच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं संध्याकाळी पण तुम्हाला वाटप होणार आहे। रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा, काय करायचे करून ठेवा, तुम्हाला संध्याकाळी पण वाटप होणार आहे। तर संध्याकाळी 7च्या वेळेस पण वाटप झालेलं आहे लाडके ताईंनो, त्याचे पण तुम्हाला मी पुरावे दाखवणार आहे। काल कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 7च्या दरम्यान, 7, 6, 7, 8 या दरम्यान कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना काल हप्ता वाटप झाला होता पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या ऍडव्हान्स मध्ये सांगतो, अगोदर सांगतो आणि नंतर तुम्हाला त्या पाहायला मिळतात। वितरण झाल्यानंतर कोणी पण सांगतो, सगळ्यांना माहित होतं, पण याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगत असतो। मी जवळजवळ 8 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं लाडके ताईंनो की या ठिकाणी ज्या लाडक्या ताईंची केवायसी झालेली नाहीये त्यांना पण हप्ते भेटणार म्हणजे भेटणार। आणि त्या लाडक्या ताईंना हप्ते भेटलेले आहेत। ज्या गोष्टी आपण आधी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर 12वा, 13वा आणि 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना पण 1,500 रुपये भेटायला सुरुवात झालेली आहे। आनंदाची बातमी या ठिकाणी बघा, दुसरी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो, ज्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते 12वा, 13वा, 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना 15वा हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो 1,500 रुपये सरकारने टाकलेत।
एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1,500 रुपये टाकलेले आहेत. सरकारकडे परत हात जोडून विनंती आहे, या गोष्टीमध्ये लाडक्या ताईंची काही चूक नाहीये. ज्या लाडक्या ताई ऑलरेडी पात्र होत्या त्यांचा तुम्ही 12वा 13वा 14वा हप्ता कट केला, बरोबर का नाही, आणि त्यांना तुम्ही पात्र केले. सगळ्या पडताळण्या झाल्यानंतर त्या पात्र पण ठरल्या. मग 15वा हप्ता त्यांना भेटतो, याचा अर्थ त्या लाडक्या ताई पात्र होत्या. आणि जर त्या पात्र असतील तर त्याला 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटायलाच पाहिजे, भेटायलाच पाहिजे, भेटायलाच पाहिजे. सरकारकडे ही विनंती आहे, त्यांना फक्त 1,500 रुपये देऊ नका, त्यांना मागचे 4,500 रुपये पण पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. त्यांना म्हणजे सगळे मिळून 6,000 रुपये भेटायला पाहिजेत. कारण की अशा 26 लाख लाडक्या ताई आहेत ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता आणि त्यांना आता 15वा हप्ता टाकायला लागले. म्हणजे त्यांचे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत. ही सरकारकडे मी विनंती करतोय, मागणी करतोय. सर्व लाडक्या ताईला सपोर्ट करायचा आहे. कारण की बघा, तुम्हाला फक्त 1,500 रुपये कधीचे भेटतात, 15व्या हप्त्याचे भेटायले. 12वा 13वा 14वा हप्ता तुम्ही पात्र होतात, तरी पण तुमचा हप्ता त्यांनी सरकारने टाकलेला नाहीये. तर आवाज शांत ठेवून चालणार नाही लाडक्या ताईंनो, आपल्याला आवाज उठवावाच लागणार आहे. सरकारकडे आपल्याला मागणी करावं लागणार आहे. 4,500 रुपये प्रत्येक लाडक्या ताईंची कमी रक्कम नाहीये. जर 4,500 रुपये जर लाडक्या ताईंना भेटले आणि हक्काचे पैसे, ते हक्काचे पैसे लाडक्या ताईंना पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. कारण की जर ह्या दिवाळीला बघा, लाडक्या ताईला फक्त 1,500 रुपये टाकले, 4,500 रुपये जर टाकले असते तर दिवाळी चांगली आनंदाची गेली असती. कारण की 12वा 13वा 14वा हप्ता हे सरकारने या ठिकाणी पात्रतेमधून कमी केल्या होत्या. तर त्या लाडक्या ताईंना पैसे पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. तुमचं काय याच्यावर मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि आज मोठ्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. पुणे, नाशिक वगैरे असेल, किंवा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, ज्या लाडक्या ताईंना काल हप्ता वाटप भेटला नव्हता त्यांना आज वाटप होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला आज देखील हप्ता वाटप होणार आहे. आणि वितरण माहिती आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यात अगोदर, सर्वात फास्ट. बघा, तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही हे वितरणाची माहिती तुम्हाला मी आता दिलो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर खूप सारी चांगली माहिती दिली जाते. त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवा. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाची माहिती आपल्या चॅनलवर ऍडव्हान्स मध्ये दिली जाते, अगोदरच दिली जाते. बघा, कालच्या वितरणाची माहिती सगळ्यात अगोदर, सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला मी देत आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. चला, 10 ऑक्टोबर बघा, काल 10 ऑक्टोबरला वितरण किती झाले, दुपारचा टप्पा 2 ते 4 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी बघा किती लाडक्या ताईंना पैसे जमा झाले तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. तर 1,500 रुपये हप्ता वाटप जवळजवळ 63 लाख पेक्षा जास्त लाडक्या ताईंना या 2 ते 4च्या दरम्यान पैसे वाटप झाले होते. तुम्हाला काल किती वाजता हप्ता वाटप झालाय, पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि काल तुम्हाला किती वाजता हप्ता वाटप झालाय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्याच्यानंतर बघा, 500 रुपये हे 2,79,000 लाडक्या ताईंना भेटलेले आहेत. आता हे 500 रुपये कुणाचे आहेत, ज्या शेतकरी ताई आहेत, ज्याला PM किसान, नमो किसान ह्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून 1,000 रुपये भेटतात, त्यांना हे 500 रुपये भेटतात. तर अशा 2,79,000 प्लस महिलांना काल हप्ता भेटला होता. कधीच्या टप्प्यात, दुपारच्या टप्प्यामध्ये. आणि संध्याकाळचा टप्पा बघा, संध्याकाळी पण वितरण झालेलं आहे. थोडं कमी झालंय, म्हणजे दुपारच्या मनाने थोडं संध्याकाळी कमी झालं, पण वितरण झालं. तुम्हाला मी पुरावे सांगतो. काल संध्याकाळच्या लाडक्या ताई कुणी आहेत का ज्यांना 6-7च्या दरम्यान पैसे जमा झालेत, हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. तर संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान वाटप या ठिकाणी बघा, 1,500 हप्ता 26 लाखापेक्षा जास्त महिलांना झालेला आहे. आणि 500 रुपये हप्ता हा 1,93,000 प्लस महिलांना 500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. तर लाडक्या ताईंनो, काल कोणत्या लाडक्या ताईला गुड न्यूज भेटले पट सांगायचं आहे. आणि आज पण तुम्हाला हप्ता वाटप होणार, म्हणजे होणार. काळजी करायची गरज नाहीये. एक दुपारच्या टायमिंग मध्ये तुम्हाला हप्ता वाटप होईल, 100% होणार. काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा, 100% तुम्हाला आज हप्ता परत वाटप होणार, म्हणजे होणार. टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ज्यांनी EKYC केली नसेल त्यांचं पण वाटप होणार आहे, पण EKYC करून घ्या लाडके ताईंनो. हे परत सांगतोय, असं समजू नका की EKYC केली नाही तरी हप्ता येतोय म्हणजे EKYC करायचीच नाही, असं नाही. EKYC करायची आहे, पण यावेळेचा हप्ता तुम्हाला विदाउट EKYC येणार आहे, हे पण लक्षात ठेवा. चला, इथं सांगतो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला गुड न्यूज भेटली असेल लाईक करा, पटपट लाईक करा. ज्या लाडक्या ताईंना हप्ता भेटलाय त्यांनी लाईक करायचंय, आणि ज्यांना भेटणार आहे, सगळ्याला भेटणार आहे, त्याच्यावर सर्व लाडक्या ताईंनी लाईक करायचे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.